जय शिवराय मित्रांनो, मी आशिष मराठे किल्ले भटकन ते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। आता आपण आलो आहे नीलकंठेश्वर महादेवाचं मंदिर पाहायला, जे पानशेत धरणाच्या इथं आहे। हे पार्किंगचे तिथं आहे। आपण इथं टू व्हीलरसाठी 10 रुपये आणि 4 व्हीलरसाठी 20 रुपये घेतात पार्किंगचे। आहे का 1660मध्ये वनरक्षक व शिवभक्त शंकरराव सरजे उर्फ सरजे मामा यांनी ह्या नीलकंठेश्वर मंदिराची इथं स्थापना केलेली आहे। हे स्वयंभू नीलकंठेश्वर महादेवाचं मंदिर आहे। प्रत्यक्षात भगवान शंकर त्यांच्या स्वप्नामध्ये आले आणि त्यांनी सांगितले की मी एका विशिष्ट ठिकाणी मी आणि माझा नंदी गाडलो गेलेलो आहे, तर आम्हाला बाहेर काढ। आणि अशा प्रकारे ह्या स्वयंभू नीलकंठेश्वर महादेवाच्या मंदिराची स्थापना सरजे मामा यांनी येथे केली। मंदिर दूर असल्या कारणाने त्या ट्रॅक्टरची सुद्धा सोय केलेली आहे। 50-50 100 रुपये असे दोन्ही साईडने घेतले, जायचे 50 रुपये आणि यायचे 50 रुपये। मंदिरापाशी आलो आहे आपण। सरजे मामांचं थोर कार्य जर का म्हणाल तर त्यांनी दारू व्यसनमुक्ती अभियान इथं चालू केलं आणि सुमारे 15 ते 20 लाख लोकांची दारूपासून मुक्तता केली। तर हे त्यांचं सगळ्यात मोठं कार्य आहे। मंदिराच्या परिसरामधलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथं 2000च्या वर देवी देवतांच्या मूर्त्या आणि काही प्रसंग इथे दाखवले गेले आहेत, जसं की दशावतार, इंद्रदरबार, सत्यवान आणि सावित्रीची कथा, अमृत मंथन, श्रीकृष्णाची लीला, बकासुराचा वध, अष्टविनायक, नवनाथांची कथा, अशा वेगवेगळ्या आपल्या हिंदू धर्मातील किंवा अनेक वेगवेगळ्या धर्मातील देवी आणि देवतांच्या इथे पुतळे मूर्त्या उभ्या केलेल्या आहेत। तर आता आपण पहिलं मंदिर जाऊन पाहूयात आतमध्ये आणि त्यानंतर त्या मूर्त्या पाहूयात। आलो आहे आपण मंदिरापाशी, पण त्याआधी इथे पण काही मूर्त्या लावलेल्या आहेत, काही पौराणिक प्रसंग दाखवलेत। तर आपण आता ते पाहूयात आणि मग नंतर मंदिर जाऊन पाहूयात।
श्री क्षेत्र स्वयंभू निळकंठेश्वर देवस्थान. तर चला मित्रांनो, खूप छान आपलं दर्शन झालं आहे आणि आपल्याला आरती मिळालेली आहे. तर आता आपण बाहेर पडूयात आणि इथे ज्या मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या मूर्त्या आहेत 2000 मूर्त्या पौराणिक देवी देवतांच्या आणि त्याचे प्रसंग आपण पाहूयात आता जाऊन. इथं येणाऱ्या भाविकांसाठी प्रसादसुद्धा आहे. 1 ते 2 चालू असतं हे आपण स्वतः तिथून ताट घ्यायचं आणि इथं प्रसाद घ्यायचा आणि स्वतःच घेऊन तिथं परत ठेवायचा. तर आता आम्ही प्रसादाचा लाभ घेतो. तर चला आपण आता हे सुंदर असे पुतळे जाऊन पाहूयात. स्वामी समर्थ, माता काली, स्वामी विवेकानंद, ही समोर भारत माता, बराच मोठ्या एकरमध्ये आहे. 15 ते 20 एकरमध्ये आहे हा परिसर आणि हे पुतळे आहेत. हे श्रावण बाळ आणि दशरथ शापकथा त्याचा प्रसंग दाखवलेला आहे. इथं मूर्त्यांमध्ये वेगवेगळे प्रसंग दाखवलेले आहेत. भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा भेट. काड्या घेते बघा अशा ते तोडलं तरी जर घुडते बघा. मग ही काडी कृष्ण सांगायला मला असं टाकत असं काढतात. दुर्योधन आणि भीमाचं युद्ध. महाभारतामधले प्रसंग आहेत बाणावरती. बऱ्याच 2000च्या वरती मूर्ती आहेत मित्रांनो. इथं अवश्य भेट द्या इथं येऊन. हे कुंभकर्ण आणि त्याला लागणारं खाद्य, त्याला झोपेतनं कसे उठवायचे, हा प्रसंग इथं कोरला आहे. मूर्त्यांच्या रूपामध्ये आपल्याला दाखवला आहे. हे भीम आणि त्या राक्षसाचं युद्ध. इथं इंद्र दरबार दाखवला आहे.
हा संपूर्ण समुद्रमंथन परिसर, समुद्रमंथनचा जो प्रसंग घडला आहे तो दाखवलेला आहे इथं. हे पहा, समुद्रमंथनाच्या वेळी उत्पत्ती झालेले 14 रत्न. आणि हा समुद्रमंथनाचा प्रसंग. एका बाजूला राक्षस, एका बाजूला देवता. भगवान शंकर विष पिताना नीलकंठेश्वर हे नाव कसं पडलं सर्वांना माहिती आहे ही पौराणिक कथा. हे प्रभू श्रीराम आणि त्यांची ही वानरसेना. बाली आणि सुग्रीवांचं युद्ध. हे माता कालीचा अवतार, महाकाली अवतार. भगवान शंकर महाकालीला शांत करताना साक्षात. हे सती आणि सत्यवान कथा. यमराज जेव्हा सत्यवानाला घ्यायला येतो त्यावेळेसची कथाचा प्रसंग. लक्ष्मीनारायण. दत्तांचा अवतार. इथून पुढं सर्व नवनाथांचे अवतार आणि त्यांच्या कथा या मूर्तींच्या आणि या देखाव्याच्या रूपामध्ये आपल्याला दाखवलेले आहेत. तर आता आपण ते पूर्ण सर्व पाहूयात. खूप सुंदर असे कथा दाखवलेली इथं मूर्तींच्या रूपामध्ये. नवनाथांचा शेवटचा नागनाथ अवतार. दत्त अवतार. ज्ञानेश्वर महाराज.
हे ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या तोंडी जे वेद वदवले तो प्रसंग. ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली भिंत आणि चांगदेव यांची भेट. गंगा अवतरित झाली पृथ्वीवरती तो क्षण. इथं उजव्या बाजूला परशुराम आणि माता अनुसूया यांची कथा आहे, त्याचा प्रसंग दाखवला आहे. तुकाराम महाराज, विठ्ठल आणि ज्ञानेश्वर महाराज. तर आता खाली जाऊन पाहूयात आपण इकडच्या खालच्या मूर्त्या. नाही तिकडे ना रायगडाची प्रतिकृती बनवत आहे अशी. दत्तांचा अवतार आणखी एक. इथं मागे अष्टविनायकाच्या मूर्त्या आहेत, अष्टविनायक दाखवलेत आणि इथं समोर भगवान शंकर आणि नंदी. तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यांची भेट. इथे एक दत्त मंदिर आहे, तर हे पाहे समोर. इथे सुद्धा वेगवेगळ्या संतांच्या मूर्त्या आहेत. संत सावतामाळी, हे सर्व संतांच्या मूर्त्या आहेत. त्या बघू आपण. खूप सुंदर प्रसन्न करणारी अशी ही दत्ताची मूर्ती आहे बा इथं. शारदा गणपती. इथे सुद्धा नवनाथांच्या मूर्त्या आहेत, त्यांची नावं सुद्धा दिलेली आहेत खाली.
श्रीमंत दगडूशेठ. हे माता सीता आणि मारुतीरायाची भेट झालेले क्षण. हे वेगवेगळे देवता आणि त्यांचे वाहन. हे समोर शनिदेव. महाभारतामधील द्रौपदी वस्त्रहरण प्रसंग आणि आजूबाजूला संपूर्ण दरबार जो ते पाहत होता. आणि भगवान श्रीकृष्ण द्रौपदीला कशी मदत करत होते तो क्षण ह्या मूर्त्यांमध्ये अतिशय सुंदर असा कोरला आहे. हे पहा. भगवान विष्णू यांचे 10 अवतार पाहूयात. हा कुर्मा अवतार कासवावरचा. हा मत्स्य अवतार माशाच्या रूपातील. हा वराह अवतार. नृसिंह अवतार. वामन अवतार. नारायणाची किती सुंदर अशी मूर्ती आहे पहा. परशुराम अवतार. श्रीराम अवतार. श्रीकृष्ण अवतार. बुद्ध अवतार. आणि हा कलियुगामधला कल्की अवतार. खूप सुंदर आणि भक्तिमय असं वातावरण आहे इथं. अवश्य भेट द्या मित्रांनो. आणि आता आपण निघतो आता परत. हे पहा तो ट्रॅक्टर आला बघा. परत लोकांना इथे सोडतात आणि परत इथे लोकांना घेऊन जातात. तर ही पण चांगली सुविधा केली आहे लोकांसाठी यांनी. तर चला, धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर कळवा. आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही लाईक नसेल केलं तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. जय शिवराय.